रियाज व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आम्ही जातोय मुरुडला. तर हे बघा आदू मुरुड मिनी गोवा बीच. मिनी गोवा बीच. मुरुडला फिरायला जातोय आम्ही. बाबाची शाळा बघा तुला. कॉलेज बघायचं नावाचं मग बाबा सांगते ते मला बाबाचं कॉलेज. आणि आम्ही राहायचो लहानपणी राहायचं ना तुम्ही तिथं. हा मम्मी आपण कुठे चाललोय? मुरुडला. मुरुड बीच, जंजिरा किल्ला. मला वाटलं अलिबाग बीचला. तुला लांबून दाखवतो जंजिरा किल्ला. शूट एक करायचं ना. आंबे हो काही आंबा बघ कच्चा घ्यायचा. भाव दाखवते गाडी दिसला. हा 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 आपण त्या दिवशी तसे आलो ना. आता इकडून ना या पुलावर झाले का. मग इथून गाडीचं सीन. कुठल्या पिक्चरची शूटिंग झाली. मास मास. हिट झाला पिक्चर. या पुलावरून हिट झाला. 3 तालुक्यांना जोडतोय आपण. हम्म, 35 किलोमीटर. आपण आता इथूनच जाऊ ना काशीच्या इथून. इथून समुद्र दिसत सर्व तुला घ्यायला भेटेल. पाचवी गिरला टाकतानाच नाही. रस्त्यानं मस्त टेन्शन काही नाही करते गाडीची. इथं नाना काका होते कामाला. आता बघ समुद्र दीक्षा. दुसरा समुद्र बघ. कोरलाई किल्ल्यावरती हा कोरला किल्ला आहे. हा समोर सीन घे. कोरला किल्ला खतरनाक आहे. तिथे जाता येतं. समोर आहे तिकडे ना. भरती डोंगरावर आहे ना जवळ. हे पोर्तुगीज हा सर्व पोर्तुगीज तिथे राहतात. वरती आले. मस्त वाटते ना. आता असंच पूर्ण. हो मुरुड मस्त. पण शिक्षण म्हणून आपण माणगावला गेलो. हा पुढं शिक्षण नव्हतं. नव्हतं म्हणून मुरुड सोडलं. आता मुरुड रिटायरमेंट. आणि मुरुड सोडण्यासाठी शिक्षण घेतलं मी. आणि तुमचं शिक्षण होईल. आता बदलीच नसती. असे हा पॉइंट मस्त. खवळला आहे बघ समुद्र कसला. बघ पॉइंट बघ बघ समुद्र कसा पॉइंट आहे बघ. त्या लाटा बघ. समुद्र खवळला आज पण तसंच आहे. ते मस्त बांधलं. तो कुठला राजवाड्याची तिथे कुठल्या पिक्चरची शूटिंग झालेली. भूतात काय ती पुराणी हवेली ना. पुढे हा ते बघ बनवलं मस्त. आता ते आल्या ज्याने त्यांनी जागा घेतल्या. 4 पैसे कमवतात. येताना थांबलेलो हे करायला. आहे समुद्र व मस्त लाटा आहे. मस्त आहे. नादू आजच
आदू झोपला. आदू समुद्र बघ. म्हटला बापरे. तर आम्ही परत काशीदला आलोय, थांबलोय. मुरुडला जातोय तर काशीदला थांबलोय. तीन मोबाईल समुद्र आज पण तसंच आहे. मोबाईलची वाटप चालू. नको. तर आता जातोय फिरायला. कुठे जायचंय? चल. आपली गाडी परत 2-3 गाडी जाम गाड्या आहेत आपल्यासारख्या. आज पण समुद्र खवळलेला आहे. पाऊस चालू झालाय त्यामुळे समुद्र असा. आम्ही जातोय मुरुड बीचला, पण आम्ही मध्ये आता काशीद बीच लागला त्यामुळे थांबलो इथे. आज गर्दी कमी आहे. शाळा चालू होतील ना आता, गर्दी कमी झाली. आम्ही निघतोय आता काशीदवरून मुरुड बीचला जायला. चला बसा. करते. आता नांदगावला सिद्धिविनायक मंदिरात. तर आपण गणपतीचं दर्शन घेऊ. चल दीक्षा. या आंबे व मंदिर नांदगावचं सिद्धिविनायक. आजी बसल्या आंबे विकायला. नको. मस्त आहे बघ. छान आहे मंदिर. आदू भारी वाटते ना. पुढं ते खाली कार पहिला. इकडे ये. चला. छान वाटतंय मंदिर ना. चला आता आम्ही चालली दर्शनाला. गणपतीचं मंदिर आहे. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया ना. तर आमचं दर्शन झालं. आम्ही आता जातोय. दीक्षा फोटो काढतेस? असा फोटो काढते हा इथे काढूया. असा मंदिराची समोर. मंदिर रोशन बोलाल माझा विषय व्हिडिओत पण चाललाय वाटतं यांचा. मग असू दे, त्याला कळलं ना. श्रीवल्लीला बोलवूया रस्त्यावर. श्रीवल्ली समोर उभा राहील. फोन नंबर घे. मस्त. आम्ही यायचो यात्रेला. कोटेश्वरची मंदिर कोटेश्वर ही फेमस फेमस हे काय? हो. इथे यात्रा केवढी मोठी भरते. कोटेश्वर. तुझा बडीघाट. आणि आता वारेची पोलीस लाईन येईल बघ. ते हा वारे इथे राहायचा. इथे आबा राहायचा आदू. साईबाबांचं मंदिर मस्त ना समोरच. मला हाय ना बोली साधू ऐकून.
की 10वी झाला 12वी झाला जा ना. ए आबाचं मंदिर बघ साईबाबांचं. आबा अभ्यास करायला बसून अभ्यास करायला यायचं इथं. एकच मग विराट काका पण यायचं. विराज काकाची शाळा पण दाखवत असेल तुला. विराट काका लहान होता मला आपाची. आणि तू असते. विराट काका लहान होता. ओम साई ओम साई हरे साई शुक्र साईनाथ महाराज की जय. इकडे नाही इथे पाय नाही. विक्रांचं लहानपणीचं घर इथे राहायचे ते. जमाने खूप आमची हम्म. इथे राहायचो. आणि तिथे जेवण करायचं. इथे जेवण चूल बाहेर होती. इथे चूल होती. ते जेवण बनवायचं. रूम आमचं हा बघ आबाचं रूम. इथं आबा अभ्यासाला इथे राहायचो बसायचो आम्ही या लाईन रूम मध्ये मध्ये. तू, विराज, मी आणि इथे आम्ही राहायचो, इथे खेळायचो आणि इथे ही room होती आमची. हे मस्त केलंय बघ बसायला. ओय बघ, नारळाचं झाड बघ. ए मम्मी हा नारळाचं झाड बघ ओय किती माझी गेला. कार फेकून नको वाढला देऊस. बघ. माझी तेव्हा कार इथं हातातच होता. ठेव. मला पाहिजे तर वाट चांगली झाली. लहान होते. लहान साफ होते. करून घेतले. हे बघ बसायला टाकलं वाटते. आणि ही टाकी आहे. ती पॅक केली पहिली उघडी होती ना. अदू सावकाश चाला. झाड असेल ना. वास सुटलाय कढीपत्त्याचा. जग नाही. आम्ही आलेलो हा, तिचे जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा आलेलो एकदा. कोकमाचं झाड. हम्म. ही श्रेया आली होती. ही धाई होती तेव्हा. तेव्हा विधू होती सोबत. ते कोकम आली. आदू नव्हता ना. हे बघ कोकमाचं झाड. आबा झाड याचा. उंच त्याचा. सोनचा फोफा. नवीन नाही, पहिलं ते आम्ही जाम फोटो काढलेले इथं आलेलो तेव्हा. बाईकवर आले तेव्हा पण पाऊस होता. भिजलेलो पूर्ण आम्ही. हा पण हो छोटा होता. आणि हे बसायला केलं हो टुरिस्टसाठी डायरेक्ट. हम्म. हे बघ कीड काही गेली नाही पण यातलीच आहे. हे बघ हा बरेच झालेले. अभ्यासाचे इथे विंचू चावला होता. हम्म. कोणाचा विंचूचा चल ना? चल. एवढा मोठा साप. तोडलं वाटतं मोठे नारळ. इथले तोडले. भीती वाटत चालले नाही इकडनं पहिले. चल काय नाही चल. मला साप वाटलं सेम. अरे काय काय अभ्यास करायचा हो अदू. ही एसी हो हा बघ जायफळाचा होता तेच म्हणतोय. तोडला तो. हा जायफळाचं तोडलं वाटतं. हे बघ किडे चल चल पुढे चल. चालतंय. ही रोपं आहेत हो इथे. आपल्याकडे नारळ आहेत ना ते इथले आहेत हा. तुम्ही बसायचो इथे विजू आता आम्ही बसायचो. इथं मावशी असायची पुढे. सत्याचा अभ्यास खुशी घेऊन. घाबरते आधी. विहिरीत पाणी आहे काय दिसत नाहीत मग. पुढं जाऊ आपण. बघू दे पुढं जाऊन विहिरीत पाणी आहे काय. जा ते तुझं बघून झाला. मोबाईल टाकशील ना त्याच्यात. काय पण. हा दीक्षा बघितलंस काय. दीक्षा ही मशीन आम्ही चालू करायचो. हे अजून तीच आहे ना. मग चला. इथून पाणी असं जायचं आतून. हा इथून आतून पाणी ते जामचं पण झाड होता हा ना. तर हे नारळ आता सोलतंय. नारळ सोलायची मशीन. तेव्हा नारळ कसे सोलतायत. हा विद्यार्थ्याचा घर आहे त्यांचा. हा मला प्यायचा नारळ पण. यांच्या विद्यार्थ्याचा. अरे वा. आहे. नाही त्याला बोललो मी
तेव्हा कसे सोलतायत ना या आदू. तिथे देतात त्याला, समजा. नारळ बघ कसे सोलतात. बाळ पण आता मोठे झाले, त्याला लहान पोचत नाही. हेच हा खोल होता तो किती उंच गेला. अरे लहान होताना तेव्हा पोचायची. नाही द्यायचं. आता नारळ लहान झाले पण पहिल्यासारख्या हा नारळ नाही. हा हा लहान झाले. लहान झाले. आजीकडचा नारळ आधीपासून वादळापासून जे हे झालेत ना नारळ पटकन सोलून होतं रे. अजून नाही ते नवीन एक केलं वरती ठेवलं. मस्त बघ. पावसाने कमी वरती झालं. थोडं पाणी होतं. काल ते 2 कौलं काढली होती आणि पाणी आतमध्ये गळलं असेल. हो का? पाऊस रात्री पडला ना. मग आता रात्री नाही चढले. रात्री कुठं चढणार, लाईट गेलेला. आदू रात्री लाईट गेलेला. सकाळी बघू. आता सकाळी पण ऊन होता, कुठे म्हटलं कौलं वरती कौलावर गेलो तर पाय का थांबे. बघा पटकन झालं ना. मग मी बोललो तर रात्री वरती गेलो, आंघोळ काय लागतो वर गेला की. मी चढताय. मग इथे उभा राहा. इकडे ये. छोटे आहेत. याचा उपयोग आम्ही गावाला करायचो. ते दारू प्यायला केलं. हो समजलं. कोक माहीत आता निवड 4-5 पण घेतात. तर आम्ही आलोय आता मुरुड बीचला. अरे बापरे. हा बघा मुरुड बीच. त्याच्यावर तर सगळं गेम होतं. आणि आदू फोटो काढतोय. आदू गाडी आपली इथे आहे. तिथे काय ते खाऊ आपण. चला. आपण फोटो बघ मोबाईलला. समुद्र. हा मी बसलो होतो हा. आणि विकी आणि विजू इथे खेळत होते. काय तिथे ना? पुढे पुढे गेली खेळायला. आणि कुत्रा इथंच आलेला. कुठे इथे जमले होते. घ्या घ्या आले की इथं काढलेलं हवा थंड आहे ना मग. माझी चपलेल त्याला वाटत. आदू आज आदूला दाखवायला आणलंय ना. आबा लहानपणी कुठे राहायचा, कुठे खेळायचा. चला तर आता आम्ही गाडीतनं उतरलेलो आहोत आणि हे बघा कसे आता उभे राहिलेले आहेत, तिथे बसलेले आहेत. आता हा तुम्ही समोरनं व्ह्यू पाहता तो काय आहे माहिती काय, तुम्हाला दाखवतो, ओळखा तुम्ही आता काय आहे. हा आहे जंजिरा किल्ला, मुरुडचा जंजिरा किल्ला आहे हा. पलीकडे श्रीवर्धन तालुका, पलीकडे श्रीवर्धन तालुका आणि इकडे दुसरा इकडे रोहा. जंजिरा किल्ला भक्कम काही मुर्दे टाकून दिले की नाही लागले. लक्षात लागले पोतं आणायचं भरून की टाकलं की आणि हा राजवाडा, पुराणी हवेलीची शूटिंग झालेली इथे पिक्चरची. बंद आहे तो. राजा मेला. चला आता आम्ही निघतोय घरी जायला. तर खूप पूर्ण दिवस केला फिरायला, पण छान वाटलं आणि आता घरी जातोय. चला तर आम्ही आत्ताच घरी आलोय आणि हे बघा सगळं. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.